सर्वांना नमस्कार। आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये रंकाळा तलाव बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कोल्हापूरमध्ये तसे भरपूर पर्यटन स्थळ आहेत, त्यापैकीच एक रंकाळा तलाव हे एक मुख्य स्थळ आहे। कोल्हापूर शहराच्या नैऋत्य भागात असलेला हा तलाव महालक्ष्मी मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे। रंकाळ्याचा इतिहास म्हणजे 8व्या ते 9व्या शतकापूर्वी येथे दगडाची खाण होती। भूकंपानंतर या खाणीत भूगर्भातील पाणी साचून हा तलाव तयार झाला। पुढे चालून शाहू महाराजांच्या काळात तलावाचा विकास करण्यात आला व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले। हा तलाव गोड्या पाण्याचा आहे। कोल्हापूरमध्ये आलेले पर्यटक मुख्य संध्याकाळी रंकाळा बघायला येतात व आनंद घेतात। तलावाच्या बाजूला प्रसिद्ध असा शालिनी पॅलेस पण आहे। रंकाळ्याचा उल्लेख हा कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून केला जातो। रंकाळा तलावाच्या नावाबद्दल असं सांगितलं जातं की पाण्याखाली रंकभैरवाचे मंदिर असल्याची लोकश्रद्धा आहे, म्हणून या परिसराला पुढे चालून रंकाळा असे ओळख मिळाली। कोल्हापूर महानगरपालिका नवनवीन विकास करत आहे। लहान मुलांना एकदम खेळायला व करमणुकीला स्थळ म्हणजे रंकाळा आहे। रंकाळ्याला संध्याकाळी भरपूर अशी गर्दी होते। लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर असं महानगरपालिकेनं डेव्हलप केलेलं आहे। तलावाच्या पश्चिम भागेला प्रसिद्ध असा संध्यामठ आहे। हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी तलावावर भरपूर येतात। महालक्ष्मीला मंदिराला भेट देणारे पर्यटक रंकाळा तलावाला आवर्जून भेट देतात। जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय तो शालिनी पॅलेस अगदी रंकाळ्याच्या तलावाजवळ आहे। नवनवीन पक्षी, झाडे, बोटिंग, अप्रतिम असे उद्यान तुम्हाला येथे बघायला भेटणार आहे। कोल्हापूरला तुम्ही कधी आलात तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी नक्की भेट द्या। तर रंकाळ्याचा संध्याकाळचा व्ह्यू असा असतो। रंकाळ्याच्या बाजूलाच खाऊ गल्ली आहे, तिथं भरपूर पदार्थ भेटतात, तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकता। तर कोल्हापूरला तुम्ही कधी आलात तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी नक्की भेट द्या। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच माहितीपूर्ण आणखी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।